लवकरच शौर्यचा बड्डे येतो आहे, त्याच्यासाठी नवीन कपडे घ्यायला मार्केटला जायचं आहे. पण त्याआधी म्हटलं ही मक्याची कणसं आहेत ना, ती कुकरमध्ये उकडायला ठेवावीत. आता जेवढी मक्याची कणसं होती त्याचा पाला काढून घेतला आणि कुकरमध्ये ठेवली आणि थोडंसं पाणी घातलं. त्यानंतर चवीपुरते मीठ ॲड केले आणि थोडंसं एक्स्ट्रा मीठ घातलं ना की त्याची खूप छान टेस्ट येते. बरेच जण ना भाजून खातात, पण आम्हाला ती उकडूनच खूप आवडतात. 7 ते 8 कुकरमध्ये शिट्ट्या करून घेतल्या आणि त्यानंतर मार्केटला जाण्यासाठी तयारी सुरू केली. पण ना बाहेर खूप पाऊस येण्याची शक्यता होती आणि इंद्रधनुष्यसुद्धा खूप छान पडलं होतं. पाऊस येऊन गेल्यानंतर आम्ही मार्केटला गेलो आणि तिथे कपड्याच्या शॉपच्या बाहेर गेल्यानंतर शौर्यने ना त्याच्या हाईट स्टॅच्यूजवळ जाऊन मोजली, म्हणजे किती आहे ते. आणि शॉपमध्ये गेलो तर मग थोडीशी कपडे चॉईस करायला वेळ लागला. आणि शॉपिंग करताना ना मी नेहमी मिस्टरांना घेऊन जात असते, कारण ते खूप छान बार्गेनिंग करतात. चॉईस माझी असते, बार्गेनिंग करायला ते असतात आणि असं आमचं कायमचं ठरलेलं असतं. त्यामुळे मग ऑलवेज काही शॉपिंग असेल तर आम्ही दोघेही जात असतो. आणि तिकडून आल्यानंतर मग ना मक्याची कणसं मी काढून घेतली, तरीही ती तितकी गरमच होती. आणि आज शौर्यची डिमांड होती की ड्रॅगन फ्रूट खायचं आहे. मग ड्रॅगन फ्रूट्स घेऊन आलो आणि पहिल्यांदाच टेस्ट करत असल्यामुळं त्यालाही काही आवडलं नाही. थँक्यू फॉर वॉचिंग.